चला आज ऐकूया एक साधी सोपी पण खूप काही सांगून जाणारी गोष्ट. ही गोष्ट आहे त्या छोट्या हातांची ज्यांनी एक मोठी किमया घडवली. म्हणजे कसं एक लहानशी कृती एका प्रचंड मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकते हेच आपण पाहणार आहोत. पण गोष्ट सुरू करण्यापूर्वी एक प्रश्न. कधी विचार केलाय की एक छोटीशी कल्पना किंवा एक लहानशी कृती किती मोठी होऊ शकते? चला तर मग या गोष्टीतूनच याचं उत्तर शोधायचा प्रयत्न करूया. तर आपल्या कथेची सुरुवात होते एका मुलापासून आणि त्याला सापडलेल्या एका इवल्याशा बीपासून. खरं तर सगळ्या मोठ्या गोष्टींची सुरुवात ही अशी छोटी आणि साधी असते, नाही का? तर हा आहे विराज. अंगणात खेळत असताना त्याला सहज एक बी सापडलं. त्याने ते उचललं आणि ठरवलं की हे आपण शाळेत घेऊन जायचं. बघा किती साधा, किती निष्पाप विचार. पण गंमत अशी आहे की विराज फक्त ते बी आणून थांबला नाही. त्याने एक छोटंसं पण महत्वाचं काम मनावर घेतलं. ते बी घेतलं, शाळेच्या आवारात एका मोकळ्या जागी लावलं आणि फक्त लावून थांबला नाही तर त्याला रोज न चुकता पाणी घालू लागला. आणि हे सातत्य, ही रोजची मेहनत, ह्यातच तर सगळं काही दडलं होतं. आणि बघा, त्याच्या या रोजच्या काळजीचं फळ मिळालंच. त्या लहानशा बीमधून एक नाजूक कोंब फुटला आणि बघता बघता त्याचं एक सुंदर हिरवंगार रोपटं झालं. हे त्याच्या एकट्याच्या प्रयत्नांना आलेलं पहिलं यश होतं. आणि आता या कथेला एक महत्त्वाचं वळण मिळतं. विराजची ही वैयक्तिक कृती आता सगळ्यांच्या नजरेत येते आणि इतरांसाठी एक प्रेरणा बनायला सुरुवात होते. झालं असं की विराटचं ते सुंदर रोपटे त्याच्या बाईंच्या नजरेत आलं. त्यांनी फक्त ते रोपटे नाही पाहिलं तर त्यामागची विराटची मेहनत, त्याचा तो छोटासा पण प्रामाणिक प्रयत्न ओळखला. त्यांना त्या इवल्याशा प्रयत्नाचं महत्त्व लगेच समजलं. इथे खूप महत्वाची गोष्ट घडते, ती म्हणजे कौतुक. आत्ता बघूया की बाईंच्या त्या कौतुकाच्या शब्दांनी काय जादू केली. त्यांनी नकळतपणे लावलेल्या ह्या कल्पनेच्या रोपट्याचा आता कसा विस्तार होतो ते पाहूया. तर झालं असं की बाईंच्या कौतुकाचा परिणाम लगेच दिसला. विराटची गोष्ट ऐकून वर्गातल्या इतर मुलांनाही एकदम स्फुरण चढलं. त्यांनाही वाटलं आपणही यात सहभागी व्हायला हवं. आणि इथूनच कथेचा खरा प्रवास सुरू होतो. एकट्याची प्रेरणा आता अनेकांची शक्ती बनते आणि एका सामूहिक परिवर्तनीय प्रकल्पाची सुरुवात होते. दुसऱ्या दिवशीचं शाळेतलं चित्र तर पाहण्यासारखं होतं. विराजपासून प्रेरणा घेतलेली बाकीची मुलं आपापल्या घरून वेगवेगळ्या प्रकारच्या बिया घेऊन आली होती. आता ती कल्पना फक्त विराजची नव्हती, ती सगळ्यांची झाली होती. आणि यातली विविधता बघा. कुणी रंगीबेरंगी फुलझाडांच्या बिया आणल्या होत्या, तर कुणी गोड फळझाडांच्या. म्हणजे एका रोपट्याऐवजी आता एका सुंदर आणि विविधतेने नटलेल्या बागेची जणू पायाभरणीच झाली होती. मग काय, सगळ्यांनी मिळून कंबर कसली. एकत्र येऊन बिया लावल्या, रोज त्यांना पाणी घालू लागले आणि आपली बाग कधी फुलते याची आतुरतेने वाट पाहू लागले. यात एकीची आणि सहकार्याची एक सुंदर भावना होती. हा फरक बघा. कुठे ते एक लहानसं रोपटं आणि कुठेही एक सुंदर हिरवीगार बाग. सुरुवात एका इवल्याशा कृतीतून झाली, पण त्यातून प्रेरणा घेऊन किती मोठा आणि प्रभावी बदल घडला हेच यातून स्पष्ट दिसतं. चला आता या कथेच्या मूळ गाभ्याकडे येऊया. या सगळ्या घटनांना एकत्र जोडून पाहिलं की त्यामागे दडलेलं एक मोठं सत्य आपल्यासमोर येतं. यालाच म्हणतात रिपल इफेक्ट, म्हणजे मराठीत आपण त्याला तरंग परिणाम म्हणू शकतो. कसं असतं ना, जसं शांत पाण्यात आपण एक छोटासा खडा टाकला की त्याचे तरंग कसे दूरवर पसरतात, अगदी तसंच एक छोटीशी चांगली कृती इतरांसाठी प्रेरणा बनते आणि मग त्यातून एक प्रचंड मोठा सकारात्मक बदल घडून येतो. आणि हेच आहे या कथेचं सार. त्या मुलांच्या छोट्या छोट्या हातांनी एकत्र येऊन एक मोठी किमया केली आणि शाळेच्या अंगणाला एका सुंदर बागेत बदलून टाकलं. तर मग ही गोष्ट आपल्याला एका विचारासोबत सोडून जाते की आज असं कोणतं छोटंसं बी आहे जे पेरता येईल,